जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजले सकाळचे 6:45. दीदी शाळेत जाण्यासाठी खाली येणार आहे, तर आपण तिला सोडवायला जाऊया. मित्रांनो, आता दीदीला शाळेमध्ये सोडून आलो. आता पटापट एक्सरसाइज करतो, मग नंतर तुम्हाला भेटूया. पाणी गरम झालेलं आहे. आता आंघोळ करतो. हे पाणी उतरून आपल्याला या बादलीमध्ये टाकायचं आणि मग आंघोळ करूया. चहा चपाती, नेहमीप्रमाणे चहा चपाती आणि हा मस्का. तर आपण चहा चपाती आणि मस्का खाऊया आणि भेटूया पुढं. मीला पण सांगणार जाऊ नाही, मी सांगणार हिच्यासोबत जाऊ आता दिदूबाईला कुठली काष्टा साडी ना, साडी घ्यावं लागेल. काष्टा नऊवारी ना, मग तेच काष्टा नऊवारीच बोलतात ना. तेच आहे ना ते नऊवारी. हा, नऊवारी. बरं, शाळेमध्ये तिचा शाळेमध्ये लेझिम करायला कॉस्ट्युम पाहिजे, म्हणजे साडी काष्टा. तर दिदूबाईला मार्केटमध्ये जाऊन आता ते घ्यायचं आहे. तिला बोललो नको घेऊ, या भागमध्ये पडू, कारण की दुसरं काय असतं तर बात वेगळी आहे. काय होतं माहितीये का, पहिला वाईट होतं, पण नंतरला परत 10वीच्या पोरी आल्या त्याच्यामध्ये गोळ झाला. मग परत पोरं आलते, मग नंतरला नीट होतं. मग नंतरला परत पोरांना टीचरनी काढलं, मग परत साडी सांगितली. आम्हाला वाटलं कुर्ते, मग नंतरला काय मला कळलं की साडी आहे, हिरवी साडी. हिरवी साडी, केसाई करावं लागेल, हिरव्या बांगड्या घ्यावं लागेल, कमरपट्टा घ्यावं लागेल, काय 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 हाय कमरपट्टा. नाही मामीकडं हाय कमरपट्टा आणि त्या हाताला बांधायचं पण काय बोलतो त्याला, ते बाजू बन का काय म्हणतात. चालेल, मग घ्या. मग यांना काय घ्यायचं ते. मग आता काय करते आता, पण ते टायमिंग वेस्ट नका करू यार, उगाच अभ्यासाचा पण टायमिंग. शाळेमध्ये मंडेला मला कॉम्पिटिशनला जायचंय. मग शाळेत बघ बरं डुबतं का नाही. अगं टेस्टचं काय होतंय ते, नेक्स्ट टाइमला देते ती टेस्ट. टीचर बोलली की टेस्ट नाही डुबवायची, नंतरला जे पण कॉम्पिटिशनला गेले त्यांची नंतरला होणार आहे टेस्ट. सगळं होणार, सगळंच होणार आहे ना. पण तू ऐकत नाही. पण आता टीचर नाही काढणार ना, काढलं तर काय पूर्ण खराब होऊन जाईल ना ते. तुला आता ना तेव्हाच सांगितलं होतं, तेव्हा लेझिमचं ग्रुप चालू केलं. फसला तू, फसला तो फसला. पण तेव्हा वाईट कुर्ती होती, तेव्हा काय प्रॉब्लेम नव्हता. आता नऊवारी सांगितली. तेव्हाच तुला सांगितलं आई, आता जर घातली ना नऊवारी, तर आली ना, जमली ना, मग नेक्स्ट टाइमला पण जावा, मग नेक्स्ट टाइमला काय प्रॉब्लेम नाही. ओके, चला ठीक आहे. तुमचं कन्व्हर्सेशन बंद करा आता. आता मी आलोय, मला जेवायला द्या. मम्मी बोलते की काहीच तिला जमणार नाही. जमलं म्हणजे बघा, मी तिला दिवाळी म्हणजे गणपतीमध्ये मी तिला मोदक बनवायला सांगितले. तर मोदक ती बनवते करते, शनिवारी बनवते, रविवारी बनवते, मला जमतच नाही. असं करून करून तिने दिवाळी गेली. आता क्रिसमस आहे. हा, तिला मोदक बनवून द्या. नको, आता नाही करत. आता पुढच्या वर्षी बनव, आता मीच बनवते. बरं, चला झाडू बिडू मारा. चला दिदूबाई झाडू मारते बघा. सगळं भेटतं. मनापासून करायला गेलं ना सगळं होतं. तशी तुम्हाला होती ना. बसला होता तू. हे तू पप्पाला सांग ना, दीदीला आणायला गेला होता. शाळेमध्ये गेलता आणायला. अरे वा. आपल्या संग कोण कोण आलं मग अजून. कोण आलं बरं दीदी बोलायची. बरं, चला मित्रांनो, आता मी जेवून घेतो. अरे वा, दिदूबाईची साडी आहे. तू गेलता आणायला. आता चेंबूर हिंडलो, हा, तेव्हा भेटली कुठं. प्रॉब्लेम ते साडीचा. ब्लाऊज दीदी, ब्लाऊज बघ. नाही बांधणार आहे. आमच्याकडे आहे ब्लाऊज रेड कलरचा चांगला. रेडीमेड साडी. दीदी मला पण येईल का.
बघ केवढ्याला ही हा? केवढ्याला 1200 रुपये 1200. हा. मला तर मोठी होते तिथे. तर तू माझ्यावर छोटी आहे ना. तिथं घालून बघितली नाही मग असं घ्यायचं पदर घालून मिऱ्या करून हे पदर इकडेच घ्यायचा. असं असं सांगितलं तिने. घालून बघ एकदा. मिरा केलं कसं दिसन ते. काय मग ते तसंच आहे. मिऱ्या इकडे आहेत ना. हे बघ ना मिऱ्या इकडे आहे. मिऱ्या मधोमध आहेत ना. थांबा मी आतून मधून नाही आतमधून घालून येते. तुझं काय फुलांचं चाललंय. ते फुल काढलं वाटतं त्याने. हार पण आणले फोटोला घालायला. हा ते उद्याच घालेल आता. उद्या संध्याकाळी नाही घाले 12 नाही उद्या घाल. सकाळी आंघोळ पांघोळ करून हा चांगले आणले का बघा हार. काय अरे बापरे. हे काय कमरपट्टा साडी घातली ना हम्म. मग तिला हे असं बांधायचा साडीवर. अच्छा आणि ठुशी ठुशी बोलतात का. ठुशी ठुशी हार छान वाटते. ठुशी काय म्हणतो ये ठुशी. दिदूला साडी आणली रेडीमेड आणि ती साडी काही तिला काही येत नाही तर मग आता ती साडी रिटर्न करायची उद्या. तिच्या शाळेमध्ये लेझिमचं काहीतरी कार्यक्रम आहे. लेझिम वगैरे ते पोरींना सांगतात काष्टा साडी. मग नऊवारी नऊवारी काष्ट एकच एकच आहे. नऊवारी आणि काष्टा एकच आहे. तर तिला काही येत नाही म्हणून ती उद्या वापस रिटर्न करायचं. आणि ते पण साडी सोबतच आलंय का. काय नाही ते विकत घेतलंय. हा मग ते राहू द्या. 60 रुपयाला एवढंसं घेतलंय. मग 60 रुपयाला किती मोठं पाहिजे. मग मोठं पाहिजे ना. अजून मोठं हे 10 रुपयाला पाहिजे ना कमीत कमी. 10 रुपयाला वापस नाही. अच्छा चला वा जे चेंबुरा अख्खं पालतं घातलं ती साडी भेटली. पण ती साडीच तिला काही बरोबर येईल. हे बघा मी दाखवते काय काय म्हटलं. ही घेतली. हे घेतलं ह्याला काय बोलतात. ते काय हे पण असलेला काय पण बोलतात. काय बोलत होते कसले आणि कमरपट्टा आहे. हा एक कंबरपट्टा आणि ते दंडपट्टा. दंडपट्टा. दंडाचं आहे ना नाही ती ठुशी आहे गळ्यातलं. गळ्यातला. अच्छा हा ते नाही का इथपर्यंत असते अशी. हा हा हा. आणि मित्रांनो वाजले बघा किती 11:15. अजून जेवायचंय. जेवण नाही झालं. हे आत्ता आले. रेडी आहे जेवायचं. ते आत्ता आले चेंबूरवरनं. आणि मी पण कामावून लेट आलो. साडी किती वेळा केलं तू असं? हा मी शूट करतो ना तुला. हा बंटू कसा बघा वाजवतोय. कुणी आणलं बंटू. हे कुणी आणलं. आईने आणलं. अरे वा. नाही होते. तर चला आता मित्रांनो आता जेवून घेतो मी. तुम्ही जेवले का नाही. तुम्हाला जेवायचं का नाही. पानपुरी खाऊन आले. आता नाही जेवणार. बघू ते विचार करतात ते जेवायचं की नाही. त्यांनी येता येता पानपुरी खाल्ली आणि माझ्यासाठी हे ठेवलंय दुपारचं जेवण. भात. आम्हाला पण तेच आहे पण आम्ही पानपुरी खाणार. शियाली पळतोय कसा त्याला शियाली. हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि भेटू आपण एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.